मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिच्छाच सोडत नाही। अलीकडच्या काळात चांगले म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणत होते। शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो अशी तुफान फटकेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। पुण्यामध्ये आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। तर पुण्यामधल्या विश्व मराठी संमेलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आणि मी पुन्हा येईन असं म्हणत त्यांनी याबद्दलचे किस्से सुद्धा सांगितले आणि तुफान फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री तसंच व्यासपीठावर हे मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा। कुठे गेला की मी पुन्हा येईन, पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात, मागच्या काळात उपहासाने म्हणायचे। शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात। पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन।